वेलकम बॅक अगेन. तर आतापर्यंत आपण युनायटेड नेशन्सला सुरुवात केलेली आहे आणि युनायटेड नेशन्स चॅप्टर मध्ये त्याची स्थापना, त्याची मूळ कल्पना आणि त्याचं संविधान, त्याचे उद्दिष्ट, कोणत्या तारखेला ते साईन झालेलं आहे, त्याचा फाउंडेशन डे कुठला आहे, फर्स्ट रेग्युलर सेशन केव्हा झालं, त्याचे प्रिन्सिपल्स कोणते कोणते आहे, मग त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे आणि त्याचा ध्वज कसा आहे हे आतापर्यंत बघितलं. आता त्याची मेंबरशिप म्हणजे काय, त्याची मेंबरशिप कशी करतात किंवा कोण असतात त्याचे मेंबर्स, ते मेंबरशिप कशी फॉलो होते वगैरे, ह्या सगळ्या आपल्याला गोष्टी बघायच्या. आणि त्यामध्येच आपल्याला मेंबरशिप बघत असताना इतर गोष्टींमध्ये ऍडमिशन कशा होते, मेंबर्सला कसं काय आपण ऍडमिट करून घेतो किंवा मग परमनंट मेंबर्स कोण असते ते बघूया. तर मेंबरशिप कशी असते, मेंबरशिप इज ओपन टू ऑल पीस लव्हिंग स्टेट्स. ज्यांना ज्यांना जागतिक शांती आवडते किंवा जगामध्ये शांतता आवडते तसे सगळे राष्ट्र युनायटेड नेशन्स मध्ये येऊ शकतात. त्याला काही वेगळं क्वालिफिकेशन नाही. Admission of member: the new members are admitted to the General Assembly on the recommendation of the Security Council. आता नवीन जर कोणाला यायचं असेल तर सिक्युरिटी काउन्सिलच्या रेकमेंडेशन फार जास्त आवश्यक आहे. 2/3 of the members of the General Assembly should vote in favor. त्यांच्या फेवर मध्ये त्यांनी वोट करायला पाहिजे. नंतर मेंबर्स आर एक्सपेल्ड और सस्पेंडेड इन द सेम मॅनर. त्याच प्रकारे जर जनरल असेंब्लीला वाटलं की बा हा राष्ट्र काही कामाचा नाही आहे, हा राष्ट्र नेहमी त्रास देतो आपल्याला, तर त्याला एक्सपेल सुद्धा ह्या लोकांना करता येतं, म्हणजे बाहेर काढून देता येतं. आता परमनंट मेंबर्स कोण कोण असतात ते मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं. सिक्युरिटी काउन्सिलचे जे 5 परमनंट मेंबर आहेत त्यातला एक चायना, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम अँड USA हे परमनंट मेंबर्स आहे. ईच मेंबर एन्जॉयज द पॉवर ऑफ विटो. विटो पॉवर त्यांच्या जो आहे, उदाहरणार्थ एक कुठला तो आतंकवादी, त्याचं नाव मला आठवणार नाही, बाकी 4ही राष्ट्रांनी म्हटलं होतं की पाकिस्तानमध्ये असलेला तो हाफिज सईद आहे की कोण आहे तो, की तो एक आतंकवादी घोषित करण्यात यावा. परंतु चायनाची आणि पाकिस्तानची असलेली मैत्री बघता पाकिस्तानला सपोर्ट म्हणून चायनाने त्या गोष्टीला नकार दिला. आणि तो एक जो नकार आहे, म्हणजे कुठल्याही एका गोष्टीवर जे 5ही राष्ट्र सहमत असतील तेव्हाच ती गोष्ट पुढे जाते. जर नसतील तर मग त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग निघाल्याशिवाय ती गोष्ट पुढे जात नाही. म्हणून त्याला आपण पॉवर ऑफ विटो म्हणतो. प्रत्येक राष्ट्राचं तेवढं एक महत्व आहे. या 5ही राष्ट्रांमध्ये जर एखाद्याने नकार दिला तर त्यांना थांबावं लागतं. याला आपण पॉवर ऑफ विटो म्हणत असतो. टुडे देर आर 193 मेंबर्स ऑफ युनो. Tuvalu is the smallest UN member in terms of population and Monaco is the smallest UN member in terms of size. अंडरलाईन करून घ्या. 193 मेंबर्स आहे. टुवाला स्मॉलेस्ट UN मेंबर इन टर्म ऑफ पॉप्युलेशन आणि मोनॅको, आता हे बिस्किट खातो आपण नेहमी म्हणून आपल्या लक्षात राहील, परंतु मोनॅको साईजने एक सगळ्यात छोटा असलेला राष्ट्र युनायटेड नेशनचा एक मेंबर आहे. नंतर लँग्वेज, there are 6 official languages recognized by the United Nations. They are Chinese, English, French, Russian, and Spanish, which have been in use since the world body was organized. And Arabic was added by the General Assembly in 1973 and Security Council in 1982. Underline करा हे. अरेबिक 1973 ला जनरल असेंब्लीने ऍड केलं आणि 1982 ला सिक्युरिटी काउन्सिलने ऍड केलेली आहे. म्हणजे एकूण 6 भाषा आहेत. प्रिन्सिपल ऑर्गन ऑफ UN, आता जे मुख्य कार्यकारिणी करणारे, जे मुख्य काम करणारे जे लोक आहेत त्यातलं जनरल असेंब्ली, सिक्युरिटी काउन्सिल, इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. त्यानंतर या काउन्सिलचं मुख्य काम काय आहे की दे हॅव टू टेक केअर ऑफ ऑल द थिंग्स, ऑल द मशिनरी ऑफ द युनायटेड नेशन्स. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, ट्रस्टीशिप काउन्सिल आणि सेक्रेटरिएट. आता एक एक करून आपण ते सगळे डिटेल मध्ये बघणार आहे. की जनरल असेंब्ली त्याचं हेडक्वार्टर न्यूयॉर्कला आहे. मेंबर्स कोणते, ऑल द मेंबर्स ऑफ द स्टेट्स ऑफ द युनायटेड नेशन्स जे आहेत ते सगळे राहतात. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे शिकलो सगळेचे सगळे, ईच मेंबर नेशन कॅन सेंड 5 डेलिगेट्स. प्रत्येक राष्ट्राला आपले 5 डेलिगेट्स प्रतिनिधी तिथे पाठवता येतात. ऑल अदर युनायटेड नेशन बॉडीज रिपोर्ट टू द जनरल असेंब्ली.
जनरल असेंब्लीला सगळ्यांना रिपोर्ट करावं लागतो. आणि द जनरल असेंब्ली इज लाईक द वर्ल्ड पार्लमेंट. आपल्या भारतामध्ये आपली जशी पार्लमेंट भरते तशी सगळ्या जगाची ही पार्लमेंट आहे. इथे सगळे मेंबर्स येऊन बसतात, सगळ्या जगातला प्रतिनिधित्व करणारे सगळे मेंबर्स येऊन बसतात. इट डिस्कसेस अँड मेक्स रेकमेंडेशन ऑन मेनी सब्जेक्ट मेन्शन्ड इन UN Charter. It ordinarily meet once a year unless there is some emergency for a special session. वर्षातून एकदाच भेटतात, सगळ्या जगातले जे काही इश्यूज आहेत ते डिस्कस केले जातात, आणि जर काही खूप अर्जंट असलं आणि भेटणं आवश्यक असलं, इमर्जन्सी असली, तर ते सगळे एकत्र येतात स्पेशल सेशन मध्ये. ऑल द इम्पॉर्टंट इश्यूज आर डिस्कस, डिसिजन्स आर टेकन बाय द 2/3 ऑफ मेजॉरिटी. 2/3 मेजॉरिटीने ते डिसिजन घेतल्या जातात. The General Assembly meets every year in regular sessions beginning on the third Tuesday in September each year. सप्टेंबरच्या प्रत्येक ट्यूजडेला, थर्ड ट्यूजडेला जनरल असेंब्लीची मीटिंग असतेच. द सिक्युरिटी काउन्सिल हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क. हे अंडरलाईन, हे लक्षात ठेवायचं, जनरल असेंब्लीचं हेडक्वार्टर कुठे आहे. म्हणजे मॅक्झिमम हेडक्वार्टर न्यूयॉर्कलाच आहे, परंतु इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हेगला आहे, नेदरलँडला वगैरे, तर हे वेगळे राहतात. तर हेच विचारतात. किंवा मग कन्फ्युज करायचं म्हणून तुम्हाला जे न्यूयॉर्कच आहे ते वारंवार विचारतील, जेणेकरून तुम्ही कन्फ्युज झाले पाहिजे. पण हे एकदा लक्षात राहिले, पाठ राहिले, तर व्यवस्थित राहील. मेंबरशिप हॅज बीन रेज टू 15 मेंबर्स. सिक्युरिटी काउन्सिल मध्ये 15 मेंबर्स असतात. 5 परमनंट मेंबर्स, जे 5 परमनंट मेंबर्स आहेत ते राहतीलच, आणि 10 नॉन परमनंट मेंबर्स. आपले त्याच्यातला भारत एक भाग राहू शकतो किंवा आणखी कोणी राहू शकतो, असं सिक्युरिटी काउन्सिलची मिळून 15 मेंबर्स असतात. नॉन परमनंट मेंबर्स आर इलेक्टेड फॉर 2 years बाय द जनरल असेंब्ली. जनरल असेंब्लीनच निर्णय घ्यावा लागतो आणि तेच लोक त्यामध्ये सिलेक्ट करतात. दे रिटायर, द रिटायर मेंबर्स आर नॉट एलिजिबल फॉर इमिडिएट री-इलेक्शन. समजा भारताचं सिक्युरिटी काउन्सिल मध्ये निवडणूक झाली असेल आणि ते 2 वर्षानंतर आपल्याला परत लगेच दुसऱ्या इलेक्शन मध्ये परत आपला त्याच्यात निवड होत नाही. द परमनंट मेंबर्स हॅव द पॉवर टू वेटो एनी ऑफ द डिसिजन बीइंग टेकन बाय द काउन्सिल. आता परमनंट मेंबर्सचा तेवढा विटोचा अधिकार आहे. This means that even if it implies that there has to be a consensus of all the 5 permanent members for a decision to be taken. हे 10 लोकही ऐकत असले आणि नॉन परमनंट 10 लोकही म्हणत असतील की नाही भारताचं बरोबर आहे, किंवा मग ते परमनंट पैकी 4ही म्हणत असतील की नाही भारताचं बरोबर आहे, पाकिस्तानचं चुकलं, तरी सुद्धा एक जो विटो पॉवर आहे तो वापरला जातो. याचं उदाहरण आपल्या समोर आहेच. नॉन परमनंट मेंबर्स, आज जरा आवाज जास्त आहे, तुम्हाला साऊंड डिस्टर्ब करत असेल कदाचित. नॉन परमनंट मेंबर्स आर इलेक्टेड ऑन द फॉलोइंग बेसिस. आफ्रो एशियन कंट्रीज 5 मेंबर, लॅटिन अमेरिकन कंट्रीज 5 मेंबर 2 मेंबर, वेस्ट युरोपियन कंट्रीज 2 मेंबर, ईस्ट युरोपियन कंट्रीज 1 मेंबर. हे असं त्यांचा रेशिओ आहे. द इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, हे महत्वाचं आहे, पण headquarter न्यूयॉर्कला आहे, consist of representatives of 54 members countries elected by the 2/3 majority of the general assembly. Tenure 1/3 and 18 members are elected every year by the general assembly for the term of 3 years. 3 वर्षासाठी त्यांचं सुद्धा सिलेक्शन होत आहे. 1/3 परत रिटायर होतात आणि परत 3 वर्षासाठी नवीन लोक भर टाकले जातात. तर हे इकॉनॉमिक आणि सोशल काउन्सिलचं काय काम आहे? वेलफेअर ऑफ चिल्ड्रन अँड वुमेन्स डेव्हलपमेंट. आता तुम्ही युनिसेफ वगैरे बघितलं असेल, हे सगळे जे संस्था आहे किंवा क्राय नावाची जी संस्था आहे, ह्या सगळ्या UN चालवलेल्या एक संस्था असतात. नंतर लहान लेकरांचे, स्त्रियांच्या, गरीब देशांमध्ये लहान लेकरांवर आणि स्त्रियांचा कडे दुर्लक्ष केलं जातं. स्त्रिया जर व्यवस्थित राहिल्या, जन्म जर त्या व्यवस्थित देऊ शकल्या तरच चांगल्या पिढ्या निघतील, आणि ज्या पिढ्या जन्माला आलेल्या आहेत त्या पिढ्या व्यवस्थित राहावं म्हणून त्या लहान लेकरांकडे सुद्धा लक्ष देणं, त्यांचं शिक्षण पुरवणं, हे करणं ते करणं, हे युनिसेफ सगळं बघत असते. प्रोमोटिंग हायर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता गरीब असल्यामुळे भरपूरशा गोष्टी त्यांना मिळत नाही, मग ते हायर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगही झालं पाहिजे. इकॉनॉमिक अँड सोशल चेंजेस, आर्थिक आणि सामाजिक बदल सुद्धा आवश्यक आहे. सॉल्विंग इंटरनॅशनल सोशल इकॉनॉमिक अँड हेल्थ प्रॉब्लेम्स, जे काही हेल्थचे प्रॉब्लेम असतात ते सुद्धा सॉल्व्ह करता आले पाहिजे. हे सगळीकडे
आपल्याला आज आपल्या देशामध्ये असलेली त्रासदी लक्षात येते किंवा आपल्या देशामध्ये होणाऱ्या भरपूरशा गोष्टींमध्ये आपल्याला असते की आपला देश खूप गरीब आहे. अमेरिका किती रईस आहे वगैरे वगैरे. परंतु तुम्ही जर इतर राष्ट्र बघितले, कशाला जास्त दूर जावं लागते, इतका उड्या मारणारा पाकिस्तानच आहे. तर पाकिस्तान जवळच काय आहे आणि त्याचं काय चालतं बिचाराचं याच्या त्याच्यापासून उधार घेतो आणि इकडे तिकडे चालवतो. अशासारखी त्याची वाईट परिस्थिती आहे. आणि इतक्या वाईट दयनीय परिस्थितीमध्ये तिथल्या नागरिकांची किती घाणेरडी परिस्थिती, किती परिस्थिती असेल याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून आपल्या देशामध्ये भेटणाऱ्या सगळ्या गोष्टी होऊ शकते कोणाला कमी जास्त मिळत असेल, सगळ्यांना सगळं काही सारखं मिळणार नाही. परंतु जे काही आपल्या देशामध्ये आहे that is only because of the efforts of the people of this country. And the governments whatever are they ruling, they are taking all the efforts so that we will get a better living standard of life which is not available. The living standard whatever is available in India is not at all available with the other many of the major Asian and African countries. नंतर प्रमोटिंग युनिव्हर्सल रिस्पेक्ट फॉर ऑब्झर्वन्स ऑफ ह्युमन राईट्स असलेच पाहिजे ते सगळ्याकडे. रेस, कास्ट, लँग्वेज, रिलिजन याच्यात वाद नसावा. नंतर काउन्सिल ऑफ द फॉलोइंग रिजनल इकॉनॉमिक कमिशन्स त्यांनी दिलेले आहे. इकॉनॉमिक कमिशन ऑफ युरोप, एशिया, लॅटिन अमेरिका, आफ्रिका अँड वेस्टर्न एशिया असा पूर्ण जगाचा डिस्ट्रीब्युशन त्यांनी करून ठेवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला ते तुमच्या आपल्या आपल्या एरियामध्ये ते व्यवस्थित इफेक्टिव्हली काम करू शकेल. आता दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. हेडक्वार्टर आहे हेगला, नेदरलँडला. आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या एवढ्यात जर तुम्ही बातम्या वाचत असाल किंवा ऐकत असाल तर आपल्या भारताचा रॉचा एजंट म्हणून जो पाकिस्ताननी चव्हाण जो पकडलेला आहे त्याची फाशी पाकिस्तानच्या सरकारने घोषित केली होती की याला फाशीवर चढवण्यात यावं. परंतु आपण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये हात दिली, गुहार केली आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने त्यांच्या फाशीवर रोक लावली. तो भारताचा मुसद्दीपणा आणि भारताच्या सरकारचा असलेला चातुर्य कौशल्य किंवा मग त्यांनी वापरलेल्या सगळ्या एफर्ट्स आपल्या देशातल्या नागरिकाचं नुकसान होऊ नये, आपल्या देशात नाहक बळी जाऊ नये म्हणून चालवलेला हा सगळा खटाटोप आणि आपण त्याच्यात यशस्वी ठरलो आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये आपल्याला तिथे न्याय मिळाला. तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस कुठे आहे? हेगला, नेदरलँडला. मीटिंग कॅन हावेवर बी हेल्ड एल्सवेअर इफ नेसेसरी. जिथे जिथे वाटलं तिथे तिथे हे लोक मीटिंग घेऊ शकतात. मेंबरशिप कोणाला मिळतंय की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस कन्सिस्ट ऑफ 15 जजेस. जनरल असेंब्ली असते ऑन द रेकमेंडेशन ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल, इलेक्टेड बाय द जनरल असेंब्ली. 15 जजेस असतात त्याच्यात. नॉट 2 जजेस कॅन बी ऑफ द सेम नॅशनॅलिटी. म्हणजे भारताचा एक जज असेल तर दुसरा जज राहणार नाही 15 पैकी. म्हणजे 15 राष्ट्रांचे 15 जज. These judges are elected for a term of 9 years. 9 वर्षासाठी इलेक्ट केला जाते आणि री-एलिजिबल फॉर री-इलेक्शन आफ्टर देअर टर्म एक्सपायर. त्यांचा टर्म एक्सपायर झाला तरीही परत त्यांना करता येते की 9 वर्षासाठी समजा भारताच्या एखाद्या जजनी तिथे सर्व्हिस दिली आहे तरी सुद्धा त्याला परत री-इलेक्ट केला जाऊ शकतं. द प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट ऑफ कोर्ट आर इलेक्टेड फॉर अ पिरियड ऑफ 3 इयर्स. या 15 पैकी प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट असतो कोर्टाचा आणि ते 3-3 वर्षासाठी इलेक्ट केल्या जातात. The court gives advisory opinion on legal matters to the organs and special agencies of the United when solicited. It also considers legal disputes brought before by it by nations. म्हणजे दोन राष्ट्रांमध्ये जे भांडण झालं असतं जमिनीसाठी कशासाठी तर ते सगळं भांडण या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये त्याला थारा मिळतो. The former Chief Justice of India, Justice R.S. Pathak, was elected judge of ICJ. याला अंडरलाईन करा. आणि एप्रिल 1989 मध्ये 18 एप्रिल. He became the third Indian judge on whom his honor had been bestowed. The two others were Justice B.N. Rao and Justice Nagendra Singh. आता याच्यात ऑप्शन येऊ शकते की डॅश इज नॉट द जस्टिस जज विच हॅज बीन सिलेक्टेड बाय द युनायटेड नेशन्स. या तिघांचे नाव राहतील, चौथ्याचं नाव चुकीचं राहील. तर हे ऑप्शन एमसीक्यू मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. 9 इयरचा टेनर असतं तो अंडरलाईन करून घ्या. 15 जजेस असतात ते अंडरलाईन करून घ्या. 3 वर्षासाठी व्हाईस प्रेसिडेंट निवडला जातो हे सुद्धा अंडरलाईन करून घ्या. तर हे झाले इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस पर्यंतचा. याचा पुढचा भाग आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघूया.
थँक यू व्हेरी मच.